हॅलो एव्हरीवन, वेलकम इन फिट विथ माही. उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण काय काळजी घ्यायची आहे, म्हणजे कशा प्रकारे आपण पाणी प्यायचं आहे किंवा आपल्याला हेल्दी कसं राहायचं आहे, कसे आपल्याला एनर्जी आपल्या मध्ये असली पाहिजे, याकरता मी व्हिडिओ बनवणार आहे. उन्हाळ्यामध्ये तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण खूप सारं पाणी पितो. इतकं पाणी लागतं की बस मग काहीच कळत नाही की किती पाणी प्यायचं. नुसतं पाणीच प्यायचं का त्याच्यासोबत फ्रूट ज्यूस किंवा मिल्क शेक्स वगैरे घ्यायचे का नाही हेच कळत नाही. नुसतं पाणी प्यावं वाटतं सतत सतत. मग त्याच्यासाठी म्हणजे सारखं सारखं पाणी अवॉइड करण्यासाठी, म्हणजे अवॉइड तर नाही करू शकत आपण, पाणी न पिता तर उन्हाळ्यात ढकलणं खूप मुश्किल होऊन बसत. तर समजा 3 ते 4 तासामध्ये आपण कमीत कमी 3-4 ग्लास पाणी पित असू, तर त्याऐवजी म्हणजे दर 3ऱ्या ते 4थ्या ग्लासच्या पाण्याच्या नंतर आपण दिवसामध्ये कमीत कमी 1 किंवा 2 वेळा फ्रूट ज्यूस किंवा मिल्क शेक किंवा म्हणजे असे फळांचे रस जे की आपण पाण्यामध्ये मिक्स करून पिऊ शकतो, असं काही ऑप्शन असेल तर खूप चांगलं. असं केल्याने काय फायदा होईल की आपल्याला थोडी एनर्जी आपल्यामध्ये राहील, थोडा स्टॅमिना राहील. दिवसभर काम करण्यासाठी आपल्याला म्हणजे थोडं चांगलं वाटेल आपल्याला. फ्रूट ज्यूस वगैरे मिळाल्याने आपल्याला म्हणजे विटॅमिन्स पण चांगले मिळतील आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप छान वाटेल एकदम, म्हणजे व्यवस्थित मूड फ्रेश पण होऊन जाईल आपला. जर कोणी जॉब करत असेल त्यांना सुद्धा ह्या सर्व गोष्टींचा फायदाच होईल. कोणी गृहिणी असतील म्हणजेच होम मेकर असतील त्यांना सुद्धा फायदाच होईल. लहान मुलं असतील तर बर्फाचं म्हणजे ज्युसेस वगैरे पिण्यापेक्षा असं नॅचरल ज्युसेस घरच्या घरी बनवून पिणं म्हणजे खूप चांगलं राहील उन्हाळ्यामध्ये. म्हणजे काही लोक जर ओल्ड एज्ड असतील म्हणजेच वयस्कर असतील त्यांच्यासाठी सुद्धा असं चांगलंच आहे. उलट तेच आपल्याला जास्तीत जास्त टिप्स देऊ शकतील की उन्हाळ्यामध्ये नेमकं काय प्यायचं आहे, ऊन गेल्यानंतर सारखं सारखं पाणी प्यायचं आहे का आणखी काही आपल्याला त्याच्यासाठी ऑप्शन आहे, हे ते लोक आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने समजावू शकतात. सगळ्यात सोपं म्हणजे कैरीचं पन्ह आणि म्हणजे ज्या जुन्या गोष्टी आहेत तर त्याच्यामधलं वाळ्याचं शरबत, ते कसं असतं हे नाही माहिती मला. मोगऱ्याचं सुगंधित पाणी माठामध्ये टाकलेलं, ते सुद्धा एक जुनी पद्धतीमधूनच येतं, ते जरी केलं तरी चालतं. कोकम सरबत आणि सकाळी मिल्क शेक्स वगैरे घेणं म्हणजे विदाउट आईस अँड विदाउट शुगर, बरं का, म्हणजे हेल्थ त्याच्याने चांगली राहील. काही जण म्हणतील की ही विदाउट शुगर मिल्क शेक्स किंवा स्मूदीज सांगते, तर त्याच्यासाठी एक ऑप्शन काढलं मी की थोडंसं आपण त्यामध्ये गुळ यूज करू शकतो किंवा जॅगरी पावडर जरी आपण यूज केली तरी चालतं. म्हणजे जास्त एकदम गोड नाही खायचं काहीच, कंट्रोलसाठी आणि शुगरसाठी. एक आणखीन माझं माहीज किचन मध्ये एक सरबतचा व्हिडिओ आहे, तर ते एक ट्रेडिशनल सरबत आहे साऊथ इंडियन, पचडी म्हणून साऊथ इंडियन सरबत आहे. ते पण खूप सोपं आहे बनवण्याकरता. तुम्ही तशा पद्धतीने सुद्धा सरबत बनवून घेऊ शकता. स्मूदीज मिल्क शेक साठी फिट विथ माही मध्ये मी ऑलरेडी बरेच सारे म्हणजे मिल्क शेक मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे, तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता, मध्ये हेल्दी राहू शकता. सो थँक यू फॉर वॉचिंग.